नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या बंदराला न्यायालयाने नुकताच हिरवा कंदील दाखवल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण समिती अशा सर्व शासकीय विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूमिपुत्राच्या संघर्ष समितीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र गेल्या आठवड्यात संघर्ष समितीच्या याचिकांवर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने याविषयी दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळल्या व हे बंदर लोकहिताचे आहे असे आपले निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे भूमिपुत्रांची उरली सुरली आशाही मावळली आहे. या सर्व घडामोडीचा परिणाम या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. गेल्या 25 वर्षापासून वाढवण पंचक्रोशीतील सुमारे 30 ते 35 गावातील स्थानिक भूमिपुत्र या प्रस्तावित बंदराविरोधात निरनिराळ्या स्तरावर संघर्ष करीत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत या बंदराच्या उभारणीला आमचा विरोध असून आम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने उभे आहोत असे जाहीर केले होते. पण युतीच्या काळात त्यांनी या महत्त्वाच्या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली नव्हती आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते या प्रकरणी स्थानिक भूमिपुत्रासोबत असल्याचे सांगत असले तरी येथील लोक त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्याचा फटका या निवडणुकीत शिवसेनेच्या भारती कांबळीला बसण्याची शक्यता आहे. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या बंदराला सुरुवातीपासून विरोध केला. इतर सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नी मौन बाळगल्यामुळे वसई, अर्नाळा, कोरे, दातिवरे, सातपाटी, नवापूर, मुरबे, चिंचणी, डहाणू, धाकटी डहाणू व बोर्डी या समुद्र किनारी असलेल्या मच्छीमार गावातील मच्छीमार, शेतकरी, डायमेकिंग व्यावसायिक, बागायतदार व नोकरदार मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेत आले आहेत. धाकटी डहाणू येथील मच्छीमारांनी गावात एकही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी गावात प्रवेश करू देणार नाही असे जागोजागी बॅनर्स लावले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत उर्वरित गावेही अशीच बॅनर्स लावणार आहेत. या प्रस्तावित बंदराची उभारणी, अवकाळी पावसामुळे शेतीचे दरवर्षी होणारे नुकसान, पीक विमा योजनेतील गैरप्रकार, वेळेवर भात खरेदी केंद्रे सुरू न करणे व भाताला योग्य हमीभाव न देणे यामुळे स्थानिक भूमिपुत्र हादरला असून तो या निवडणुकीत मतदानासाठी बाहेर पडेल असे वाटत नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे.